उभे आहोत की ज्या ठिकाणी आपल्या समोरच लिहिलेलं आहे, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे म्हणतात, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर उभी नाही, तर कष्टकऱ्यांच्या घामावर आणि दलितांच्या कष्टावरती रक्तावरती उभी आहे। याच्यामधून त्यांनी एका फटकाऱ्यामध्ये संविधान सांगितलेलं आहे। या संविधानात कुठल्याही जाती धर्म आणि अंधश्रद्धेला काही वाव नाही, कुठल्या भेदभावाला वाव नाही। आणि तो संदेश लाखो लोकांमध्ये घेऊन जाण्याचं काम आमचा धीमंत करतोय। गेल्या 15 वर्षानं पहिल्या वेळेलाही मी हजर होतो आणि ह्या 15व्या वेळेलाही मी हजर आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आज जी संकट आमच्या भोवती घोंगावलेलं आहे, माणुसकी आणि संविधान संपूर्ण धोक्यात आलं आहे आणि त्याची जाण आपणा सर्वांना असणं आवश्यक आहे। अशा परिस्थितीत तो निघाला आहे की ज्या ठिकाणी माणूस हक्काची गोष्ट करायला लागला की त्याला गुंड मारायला लागलेत, पोलीस मारायला लागलेत आणि एका तडपशाहीला, एका दमनाला आणि प्रचंड अशा फॅसिझमला सुरुवात झालेली आहे। संविधान हे नुसतं पुस्तक नाही, तर तुमच्या आमच्या देशाचा आणि राष्ट्राचा हा मानबिंदू आहे। हा मानबिंदू जर वाचवायचा असेल तर परत एकदा आपणाला दुसऱ्या नव्या स्वातंत्र्याच्या लढाईला सुरुवात करावी लागेल आणि त्या लढाईच्या केंद्रस्थानी असेल आपल्या भारत देशाचं संविधान। त्या संविधानाला वाचवण्याची लढाई हा आमचा राष्ट्रपाल करतोय, त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे आणि त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा। स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या प्रणालीवर प्राचीन भारतही चालत होता, आजचा भारतही चालतो आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका ही भगवान बुद्धांची भगवी पताका आहे, ज्याच्यामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होता, समानतेचा अधिकार होता। आणि तीच पताका, तीच विचार वारकरी संप्रदाय घेऊन जातो। ज्यावेळेस वारकरी संप्रदायामध्ये ही वारी निघते त्यावेळेस आपल्या बाजूचा माणूस कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे याचा विचार तिथं नसतो। आणि पंढरीचा विठोबा हा सुद्धा बुद्धच आहे, कारण बुद्ध हा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। जो स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता याला मानतो तो बुद्ध आहे आणि म्हणून या बुद्धांचा विचार या वारकरी संप्रदायानं स्वीकारला। तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये बुद्धाचा विचार आढळतो आणि म्हणून शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं 18 पगड जातीला एकत्र करून घ्यायचं, ते सुद्धा वारकरी संप्रदायाचंच म्हणजे वारकरी संप्रदायानं स्वीकारलं। 18 पगड जातींना घेऊन जाणारा हा वारकरी संप्रदाय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बनवली त्याच्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही प्रणाली, त्याच्यामध्ये विचार प्रणाली टाकली। आणि म्हणून आज या वारकरी संप्रदायामध्ये या विचारांचा जागर होण्याची गरज आहे। आणि गेल्या 15 वर्षापासून आमचे मित्र धीमंतजी राष्ट्रपाल हे या संविधान दिंडीचं आयोजन करतात, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या संविधान दिंडीस मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।